इकडे लक्ष द्या सर्व. सो आपला उद्देश असा होता की या माध्यमातून आपण एक इंटरेस्टेड टॅलेंट सर्च करून अशा मुलांना एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते आपल्या सर्वांचं समाधानकारक असतं. आले का सर्वजण? नंबर ऑफ किती आले? 25. ठीक आहे. सो आपण काय करूया, प्लीज इकडे लक्ष द्या. असा एक कुठला तरी स्क्वेअर होता आणि तो एक आपल्याला स्क्वेअर सोडवायचा आहे. तर मी काही प्रश्न विचारेल. माझ्या समोर आता कोण आहेत मला, म्हणून मी व्हिडिओ ऑन ठेवायला लावतो. बरेच जण ऑफवाले पहिल्या लाईनीत आले, त्याच्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. मला पहिले 4-5 जण, म्हणजे 3 जण तर पहिले मला त्याच्यातले एक जणाचा कॅमेरा ऑन आहे, त्या गायब आहेत. वर्षाताई, कोमलताई ब्लॅक ब्लॅक सॅटरडे, मयुरी भोसले ताईंचा ब्लॅक सॅटरडे. ठीक आहे राणीताई, चलो ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. राणीताई, जे काही त्या होस्ट आणि त्या पिलूचं जे काही कन्व्हर्सेशन चालू होतं, त्या कन्व्हर्सेशन मध्ये हा काय हा. काहीतरी प्रश्न उत्तर त्यांचं बोलणं चालू होतं. काय होतं त्यांचं बोलणं? काय होतं त्याचं बोलणं? हम्म. सर, आवाज तरी ब्रेक होत होता, पण त्याने त्याला म्हणजे जे सर होते त्यांना एक नंबर गेस करायला सांगितला. त्याच्यानंतर त्याने ते स्क्वेअर फिल केले. ओ- त्यांनी नंबर सांगितल्यानंतर. ओके. सो चला ठीक आहे, तुम्ही तेवढं ऐकलं. हम्म. अजून याच्यापेक्षा हम्म. बेटर कोण सांगेल? शीतलताई, कोण सांगेल अजून? म्हणजे काय सर, कन्व्हर्सेशन झालं त्याच्यामध्ये? माहेश्वरीताई बोलताय का? ओके, बोला. हाँ हं. सर, वो बोल रहा था कि वो सर जो नंबर बोलेंगे उसको ऐड करेंगे, लेफ्ट टू राइट या हॉरिजॉन्टली जैसे भी ऐड करेंगे तो टोटल नंबर आएगा, हम्म. ठीक आहे ना, जैसा उसका सम बनेगा. काय हरकत नाही. व्हेरी गुड. शीतलताई, तुम्ही काय ऐकलं? तर तेच त्यांनी 265 नंबर घेतला होता गेस करून. हम्म. होरिझोंटली, त्यानंतर कर्व मध्ये, परत इन्क्लाइन लाईन मध्ये सगळं 265 येत होतं प्रत्येक ठीक आहे, वेळेस. चला ठीक आहे. एक मी सांगतो त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं, नंतर पुन्हा परत तुम्ही ऐकू शकतात. मी देऊन टाकेल तो व्हिडिओ तुम्हाला, तुमच्याकडे पण पाहिजे म्हणून मी टाकून दिला आपल्या ग्रुपला. त्याच्यामध्ये एक असं झालं की एक चॅलेंज सेट केलं त्यांनी, की 5x5चा असं समोर मॅजिकल स्क्वेअर सेट केलं. आणि त्या सेट करताना त्या मुलाने त्यांना असं सांगितलं की तुम्ही मला, इकडे लक्ष द्या सर्वजण, मला 5ने भाग जाईल अशी संख्या द्या. इकडे लक्ष द्या. 5ने भाग जाईल अशी संख्या द्या. आणि ती संख्या शेवटी 5 असेल असं त्याने सांगितलं. अशी संख्या द्यायची की शेवटी 5 असेल. आणि त्याने असं पण बोललं की मला वाटतं, मला पण मला पण इंग्लिश किती समजतं मला माहित नाही, 65च्या पुढे तर 300 पर्यंत असं त्याने काहीतरी सांगितलं. ते जरा तुम्ही नंतर ऐकून घ्या. ओके. 300 पर्यंत असं कुठला तरी एक संख्या पाहिजे. आणि मी इथं असे नंबर टाकेल की याच्यातले तुम्ही कुठले तरी, अट काय होती की शेवटी काय असला पाहिजे? 5 असला पाहिजे. शेवटी 5 असला पाहिजे, असं बघा तुम्ही, ऐकून घ्या व्यवस्थित. आणि 5x5 मॅजिक स्क्वेअर आहे, म्हणून अशी संख्या द्या की त्या संख्या मी इथं भरेल, त्यांची सर्वांची बेरीज तुम्ही सांगाल ती संख्या येईल. असं ते काहीतरी कन्व्हर्सेशन होतं. आणि म्हणून तुम्ही आता जे सांगितलं, त्या होस्टने त्याला कुठली संख्या सांगितली? 265 सांगितली. इकडे लक्ष द्या. बरोबर आहे का? इथपर्यंत बरोबर आहे? 265 सांगितलं ना त्याला. ओके, कोणीतरी बोलत राहा माझ्यावर. ओके. हा. माहेश्वरी ताई, कोण बोलतंय माझ्याशी? एक जण कोणीतरी बोला. ओके. यस सर. हा. फक्त कोणाच्या घरातला आवाज नसेल त्यांनी बोला फक्त. 265 ही संख्या सांगितली. आणि मग त्या मुलाचं, प्लीज इकडे लक्षात आता माइंड सेट करून घ्या सर्वजण, की त्या मुलाने डायरेक्ट सोडवायला सुरुवात केली. प्लीज इकडे लक्ष द्या. त्याने डायरेक्ट नंबर फील करायला सुरुवात केली. मग ते फील करताना या दरम्यानमध्ये त्याने काही मेंटल अरिथमेटिक केलं स्वतःचं, की इथून हे त्याने उत्तर दिलं. त्या होस्टने त्याला 265 हे दिलं, हा नंबर दिला. आणि मग त्याने काही मनातल्या मनात मेंटल अरिथमेटिक केला. इट इज अ मॅथमॅटिक. आणि यालाच म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड. आणि म्हणून त्याने, मग तुमच्या समोर, तुम्हाला ही संख्या घेऊन करायचं का दुसऱ्या संख्या घेऊन करायचं? मी आता तो प्रश्न विचारतो. आपण तर त्या मुलाने सोडवलं, ते पण सोडवणार. पण आपण ही पण ठेवूया, चला ही पण ठेवूया, ही पण ठेवूया. आता अजून त्याच्याबरोबर एक आपण अजून संख्या घेऊया. अजून दुसरी संख्या सांगा. मी शीतलताईंना विचारतो. शीतलताई, या रूल मध्ये बसणारी एक अजून कुठली तरी संख्या सांगा. सांगा.
185. 185 इकडे लक्षात द्या. वंडरफुल. म्हणजे दोघं आपल्याला मॅच करता येतील. आज नाही जमलं तर आपलं उद्या किंवा परवा जेव्हा भेटू तेव्हा किंवा तुम्ही करून घ्या, इकडे लक्षात द्या. आता तुम्ही सांगा शीतलताई, हे सोडवायचं का हे सोडवायचं? तुम्ही सांगा. 265. 265चं. वंडरफुल. इकडे लक्षात द्या. त्या मुलाने इमिजिएटली या संख्येला 5ने भागाकार केला. म्हणजे आपल्याला काय करायचंय, या संख्येला 5ने भाग द्यायचा आहे. मेंटल अरिथमेटिक केलं त्या मुलाने. आणि जेव्हा आपण 5ने भाग दिला तर त्याला लगेच आन्सर दिसलं, 53 दिसलं. आता 5 1 5, 5 5 25 आणि इथं एक उरला. 5 3 15 म्हणजे 5 3 15. 5 5 25. 1 इज रिमाइंडर. आणि 5 3 15 म्हणजे याचा आन्सर किती आला? 53 आला. मग तसं याचा पण आन्सर काहीतरी येईल. याचा पण आन्सर काहीतरी येईल. याचा पण आन्सर काय येईल? याचा पण आन्सर येईल 33. याचा येईल. बरोबर आहे. 33 इज करेक्ट. हु टेल मी? एनीवन? हॅलो, कोणीतरी बोला प्लीज माझ्याशी. 37. Yes, sir. हा, 37 का? म्हणून मी विचार. 35. 5 3 15. 5 3. 37. 37. 37. 37. ओके. म्हणून मी माझ्या. 30. ओके. एकच जण कोणीतरी बोला. मला 10 नको लोक आहेत. एक जो कोणीतरी बोलत असेल ना, एकच जण सांगा की मी बोलतोय. मला सर्वजण दिसत नाही प्लीज. मला कोणीतरी नाव सांगा माझ्याशी, कोण बोलणार आहे क्लासमध्ये. एनीवन प्लीज. फक्त कोणीच. मीच सांगावं लागेल का मला नाव? एक. 37. मी बोलू कसं? कोण बोलू का? नाव सांगा मला. महेश्वरी ताई. हा, माहेश्वरी महेश्वरी ताई बोला. आता बाकीचं कोणी बोलू नका प्लीज. ओके. 37. ओके, ठीक आहे. हो. 37 आल्यानंतर प्लीज इकडे लक्ष द्या की नंबर हा. स्केल जर घेतली आपण, नंबर स्केल, तर या नंबर स्केलमध्ये एक जस्ट मी पण प्रयत्न करून बघितला, डायरेक्ट उत्तर लिहिलं, पण नो प्रॉब्लेम. जसं 53 आलं तसं इथं 37 आलं. हा मेंटल अरिथमेटिकचा पार्ट आहे, हो. असं काही नाही. आणि म्हणून या नंबर स्केलमध्ये गेलं तर या टोटल, या जो मॅजिकल स्क्वेअर आहे, या मॅजिकल स्क्वेअरमध्ये किती किती स्क्वेअर्स आहेत? किती स्क्वेअर आहेत? 25. 25 स्क्वेअर आहेत. इकडे लक्ष द्या. 25 स्क्वेअर आहेत. म्हणजेच आपल्याला कुठलाही नंबर रिपीट करायचा नाही आपल्याला. तर आपल्याला कुठले तरी 25 नंबर्स हवेत. प्लीज लक्ष द्या. आणि जेव्हा मला 25 नंबर्स हवेत, तर मला हा जो 53 नंबर आहे, हा मिडलचा नंबर मिळाला. इकडे लक्ष द्या. मिडलचा नंबर मिळाला. हा सेंटरचा नंबर मिळाला. 25 नंबर्स हवेत, पण मला सेंटरचा नंबर मिळाला. आणि मग मी तुम्हाला सांगेल, जर मला याच्या पहिला नंबर शोधायचा असेल आणि शेवटचा नंबर शोधायचा असेल तर काय करावं लागेल? या 53 मधून मला -12 करावं लागेल. आणि याच्यात मला काय करावं लागेल? +12 करावं लागेल. तर मला फर्स्ट आणि लास्ट डिजिट मला मिळेल. लक्ष द्या. आणि म्हणून जर मी याच्यातून -12 केले तर मला काय उत्तर दिसतं? Minus. माहेश्वरी? 40. 40. 41. 41 45. मला पहिला डिजिट मिळतो. पहिला डिजिट मला 41 मिळतो. आणि लास्टचा डिजिट काय मिळतो मला? 12. 65. 65. इथपर्यंत सरांना क्लिअर झाला का? मग आता भरायचं शिकवतो. म्हणजे एवढं त्या मुलाने काही क्षणामध्ये तो बोर्डवर जे लिहित होता, ते लिहिताना त्याने हे सर्व मेंटल अरिथमेटिक करून तयार होता. त्याला होस्टने, परत एकदा सांगतो, कारण मी पुन्हा परत क्लिअर करतो, त्या होस्टने त्याला 265 हा नंबर सांगितला. 265 सांगितल्या त्याने डिवायडेड बाय 5 केलं. त्याला नंबर दिसला 53. आणि त्याने 53 मधून त्याने काय केलं? -12 केले. आणि त्याला पहिला नंबर दिसला 41 41. दिसला. इतकं सिंपल त्याने काम केलं. लक्षात आलं? सिम्पलिस्ट करून दिलं मी हो. तुम्हाला. मी जास्त डिटेलमध्ये सांगितलं होतं. या अंकाला त्याने 5 ने डिवाइड केलं. 53 आलं. 53 मधून -12 केला आणि त्याला पहिला अंक मिळाला 41. आता जर 41 पहिला 41. अंक मिळाला असेल तर प्लीज आता भरायचं कसं ते शिकून घ्या. त्याने इथून मिडलला स्टार्ट केलं. प्लीज इकडे लक्ष द्या. 41. आता मी प्रत्येक ठिकाणी ॲरो देण्याचं काम करतो. असं वरच्या दिशेने जायचं.
जर इथं आपल्याकडे ब्लॉक नसेल तर डायरेक्ट खाली यायचं, 42 इथं फिल करायचं प्लीज. त्याच्यानंतर पुन्हा परत पुढे जायचं, इथं 43 भरायचं प्लीज. 43. पुन्हा परत इथून असं तिरकस वरती जायचं, आणि जर इथं इथं ब्लॉक नसेल तर डायरेक्ट या बाजूला यायचं. या बाजूला काय भरायचं? या बाजूला 44 भरायचं. याच्यावरती जायचं, 45 करायचं. याच्यावरती जायचं, आणि याच्यावरती जर आपल्याला इथं पॉसिबल नसेल तर मग खालच्या बाजूला डाऊनला यायचं, डाऊनला यायचं, डाऊनला यायचं. आणि मग इथं काय भरायचं? 46 करायचं. पुन्हा परत वरती जायचं, 47 करायचं. पुन्हा परत वरती जायचं, 48 करायचं. पुन्हा परत वरती जायचं, इथं ब्लॉक नाही म्हणून डायरेक्ट खाली यायचं, इथं यायचं, 49. पुन्हा परत वरती जायचं, इथं ब्लॉक नाही म्हणून इथं कुठं जायचं, इथं इथं जायचं, इथं. पुन्हा परत मी मुद्दाम कलर बदलतोय, इथं वरती जायचं, पण वरतीला काय आहे? वरती स्पेस नाहीये, आणि म्हणून जेव्हा स्पेस नसेल तेव्हा आपण काय करतो? खाली जातो. आणि पुन्हा परत इथं काय केलं मग? 51. पुन्हा परत इथं 52. इथं काय केलं? 53. इथं काय केलं? 54. इथं काय केलं? 55. आणि ऑलरेडी त्या बच्चूने याची ऍडिशन करायला लावली होती त्याला, आठवत असेल त्या व्हिडिओमध्ये तर. 51 प्लस 52 प्लस 53 प्लस 54 प्लस 55 हे ऑलरेडी करायला लावलं होतं. 55. आणि पुन्हा परत इकडे ऍरो जातो, आणि इथं काहीच नाहीये, इकडे लक्ष द्या, इथं काहीच नाहीये, म्हणून आपण डाऊनला उतरलो, कारण इकडे पण नाही ना इकडे पण नाहीये कॉर्नरला, म्हणून डाऊनला आलो. डाऊनला आलो, 56. 56. आणि पुन्हा परत 56 वरून वरती गेलो, पण इथं स्क्वेअर नाही म्हणून इथं आलो, 57. 57. पुन्हा परत आपण इथून इकडे गेलो, 57 मधून इथं नाहीये ब्लॉक म्हणून डायरेक्ट बॉटमला आलो, 58. आणि 58 वरून पुन्हा परत आपण अपला गेलो, 59. पुन्हा परत टॉपला गेलो, 60. आणि पुन्हा परत टॉपला काय आहे? नो एक्सेस आहे, नो एक्सेस आहे, म्हणून इथं किती आलो? 61. 61. त्याच्यानंतर 62. आणि पुन्हा परत वरती गेलो, तर इथं ब्लॉक नाही म्हणून डायरेक्ट इकडे आलो, 63. पहिले व्यवस्थित शांततेत बघा, लिहू नका. 63. पुन्हा परत वरती आलो, 64. आणि पुन्हा परत वरती गेलो, इथं ब्लॉक नाहीये म्हणून खाली आलो, 65. वाव. आता बऱ्याच ताईंना परत म्हटलं असेल की हा कसा आला, असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपण अजून एक कॅल्क्युलेशन करू. आता किती लक्षात आलं सर्वजण? सर 12च का मायनस करायचे हा, सर? काय? 12च का मायनस करायचं? नंबर 12 का सांगतो सांगतो मायनस सांगतो करायचं? सांगतो सांगतो. काय काळजी नका, बोललो मी पण तरी सांगतो, काय काळजी नका करू. मी आधी समजून सांगितलं, पण आता समजून घ्या परत. समजून घ्या, इकडे लक्ष द्या, परत सर्व समजून घ्या, लिहू नका अजून पण कोणी. परत वेळ देईल आपल्याकडे, वेळ भरपूर आहे, पहिले समजून घ्या. परत मला प्रश्न नकोय कोणाचा, इकडे लक्ष द्या. आपण असं लक्षात घ्या, सारिकाताईच बोलत होत्या ना आता? तुमचा व्हिडिओ बंद आहे पण. हो सर. हा, ओके. सारिकाताई आपण, म्हणून व्हिडिओ बंद. ठीक आहे ना? ठीक आहे, आता माझं ऐका, तुमचं तुमचं व्हिडिओ तुमचं बंद. तुमचं समजून घेतलं मी, आता माझं ऐका प्लीज. ओके. सो 265 त्या होस्टने त्याला नंबर दिला. इमिजिएटली जे काही लॉजिक आहे, आपलं 5/5च मॅजिकल स्क्वेअर असल्यामुळे याला डिवायडेड बाय 5 केलं, डिवायडेड बाय 5 केलं, डिवायडेड बाय 5 पुढे. बोलू नका कोणी, प्लीज बोलू नका, माईक बंद ठेवा, फक्त ऐकून घ्या शांततेत. डिवायडेड बाय 5 केला, आन्सर आलं 5 5 जा 25, 1 रिमाइंडर, 5 3 जा 15, आन्सर आहे 53 आला. मी असं सांगितलं होतं, मी प्रश्न विचारला होता, तुमच्या तुमच्या मनातला उत्तर द्या, मनातल्या मनात. मी असं सांगितलं की या टोटल मॅजिक स्क्वेअर मध्ये किती हाऊसेस आहेत, हाऊसेस किती आहेत? तर 5
5 25 हाऊसेस आहेत. इकडे लक्षात द्या. परत सर्वजण बोला, म्हणजे तुम्हाला कोणालाच प्रश्न राहणार नाही. या टोटल मॅजिकल स्क्वेअर मध्ये ही जर नंबर लाईन मी घेतली, नंबर लाईन, याला नंबर लाईन सिस्टम म्हणतात, की नंबर लाईन मध्ये जर बघितले तर मला 25 नंबर मला कुठले तरी हवेत या हाऊसमध्ये भरायला, तर कम्प्लीट होईल. किती नंबर हवेत? सर्वजण मनातल्या मनात बोला, किती नंबर हवेत मला? 25 नंबर्स हवेत. हवेत. पण माझ्याकडे फक्त एकच नंबर मिळाला आणि तो असतो सेंटरचा नंबर. याला म्हणतात सेंटरचा नंबर. सारिकाताई किंवा सर्व ताईंना सांगतो, मला सेंटरचा नंबर मिळाला. आणि मग नंबर लाईन रिप्रेझेंट अशी करते, जर तुम्ही नंबर लाईनच्या राईट साईडला जात असाल तर इकडे ऍडिशन होतं, आणि जर तुम्ही लेफ्ट साईडला जात असाल तर इकडे इकडे नंबर हे सबस्ट्रॅक्ट होतात. लक्ष द्या. मग जर हा नंबर सेंटरचा असेल, मग आपल्याला 25 नंबर पाहिजे, तर इकडे मला 12 नंबर पाहिजे इकडे डाव्या बाजूला, आणि इकडे मला 12 नंबर पाहिजे डाव्या बाजूला. आणि म्हणून जो 12वा नंबर जर शोधायचा असेल तर या 53 मधून ह्या 12ला आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. आणि इकडचा 12वा नंबर जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. ही नंबर लाईन सिस्टम आहे, नंबर लाईनचा रूल आहे. क्लिअर आहे? जर मला अशा पद्धतीने हे 12 नंबर, हे 12 24 आणि हा नंबर 25, अशा पद्धतीने मला या घरामध्ये 25 घरांमध्ये 25 नंबर भरण्यासाठी मला मिळाले. आणि आपण असं बघितलं होतं 53 मायनस 12, आपण बघितलं होतं 41. पहिला डिजिट मला मिळाला 41 आणि शेवटचा डिजिट मिळाला मला 65. हे सर्व काम मेंटल अरिथमेटिकचं आहे आणि त्या मुलाने सहज पद्धतीने केलं. त्यालाच म्हणतात जिनियस. एवढ्या क्राऊडमध्ये किंवा सर्व इंटेलिजन्स होते त्याच्यामध्ये त्याने किती गुड प्रेझेंट केलं स्वतःला, किती एनर्जेटिकल प्रेझेंट केलं, हे मला सांगायचा उद्देश होता या व्हिडिओच्या माध्यमातून. असे विद्यार्थी आपल्या हातून घडावेत, हा एक उद्देश आहे या सगळ्या गोष्टींमधून. तर त्याने हे सर्व मेंटल अरिथमेटिक केलं, म्हणजे आपल्याला 41 मिळाला. आणि मग रूल सुरू झाला, की नंबर मग परत तुम्ही म्हणाले इथूनच का भरायचा, असं काही नाही. याचे खूप सारे रूल वेगवेगळे आहेत. म्हणजे जेवढं प्रचंड प्रॅक्टिस कराल ना, तर रामानुजन सरांचा खूप मोठा याच्यात मोठा पार्ट आहे अजून पुन्हा परत मॅजिक ऑफ स्क्वेअरमध्ये, मॅजिकल स्क्वेअरमध्ये. पुन्हा परत रामानुजन सरांचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपले केस पांढरे होतील आणि काहींचे अर्धे केस गायब होतील. एवढं वर्ष आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग तो पार्ट मोठा आहे. तर इथून सुरुवात केली, आणि म्हणून इथं सुरुवात केली म्हणून पुन्हा परत रूल आहे टॉप साईडला जायचं. आणि टॉप साईडला ब्लॉक नाही म्हणून डायरेक्ट खाली आलो 42, पुन्हा परत टॉपला गेलो 43, पुन्हा परत टॉपला गेलो, इथं ब्लॉक नाहीये म्हणून डायरेक्ट राईटला शिफ्ट व्हायचं 44, पुन्हा टॉपला गेलो 45, पुन्हा टॉपला गेलो, बट देर इज अ ऑलरेडी नंबर प्रेझेंट म्हणून आपण डाऊनला येतो, पुन्हा डाऊनला येतो. हे तुम्ही कुठेतरी रिमार्क करताना करून ठेवा, एक दोन करून ठेवा, नाही तर विसरून जाल. 45 नंतर डाऊनला आलो, डाऊनला आल्यानंतर पुन्हा परत अपला गेलो 47, 47 नंतर 48, आणि 48 पुन्हा परत टॉपला गेलो, डायरेक्ट 49ला डाऊनला आलो. डाऊन नंतर पुन्हा परत मी म्हणजे अप साईडला गेलो तर इथं ब्लॉक नाहीये म्हणून डायरेक्ट राईटला गेलो 50, 50 पुन्हा परत टॉपला गेलो, पण देर इज ऑलरेडी नंबर प्रेझेन्स म्हणून पुन्हा परत बॉटमला आलो 51, 52, 53, 54, 55, म्हणजे सरळ सरळ आपण टॉपला घेत गेलो. 55 नंतर इकडे टॉपला आलो तर इथं इकडे पण ब्लॉक नाही आणि इकडे पण ब्लॉक नाहीये, दोघं ठिकाणी ब्लॉक नाहीये. जर इकडे ब्लॉक असतात आपण बॉटमला आलो असतो, पण इथं ब्लॉक नाहीये म्हणून आपल्या डायरेक्ट बॉटमला इथंच लगेच वन हाऊस बॉटमला आलो. 55 नंतर 56, पुन्हा परत टॉपला गेलो, इथं हाऊस नाहीये म्हणून राईटला गेलो 57, 57 नंतर टॉपला गेलो 58, बॉटमला आलो 58 नंतर 59, 60, पुन्हा परत इथं ऑलरेडी नंबर प्रेझेंट होता म्हणून 61, 62, पुन्हा परत टॉपला गेलो आणि इथं हाऊस नाही म्हणून 63, 64, टॉपला गेलो इथं हाऊस नाही म्हणून डायरेक्ट 65. अशा पद्धतीने या नंबरचं जर तुम्ही ऍडिशन कशीही केली, म्हणजे तुम्ही अशी तिरकस केली, अशी उभी केली, अशी आडवी केली, तरी तुम्हाला या हौशेचं जे ऍडिशन आहे ते तुम्हाला 265 येणार. इट इज अ चॅलेंज, आणि ते चॅलेंज मला प्रूव्ह केलं. सो नाऊ लिहायचं असेल तर लिहून घ्या. आता वेळ देतो, नंतर आपण एखादा अजून करून बघू. थोडंसं फास्ट प्लीज, थोडंसं फास्ट.
सर हम्म, सर बोला बोला. यामध्ये आपण डाऊन डाऊन कसं जायचं म्हणजे मला वरती जायचं कळलं पण जसं आता आपलं 48 आता नंतर जे आता आपलं आता लिहून घ्या ना, लिहून घ्या ना, लिहून घ्या ना, लिहून घ्या, मग मी परत अजून एक सॉल्व्ह करून दाखवतो. दोनदा मी एक्सप्लेन केलं, परत तिसऱ्यांदा एक्सप्लेन करतो, काय प्रॉब्लेम नाही. हम्म, लिहून घ्या फक्त. आणि लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाही, पुन्हा परत एक एक्सप्लेन करतो, नो प्रॉब्लेम. तुमच्या पद्धतीने कुठं नोट्स लिहा. 265 भागिले 5, मग 53 आला, तो सेंटरचा नंबर आहे. मला टोटली 25 नंबर पाहिजे, म्हणून तो सेंटरचा नंबर असेल तर मला पहिला नंबर करण्यासाठी मी -12 केलं, शेवटचा नंबर करण्यासाठी प्लस केलं, नंबर लाईन सिस्टम वापरली. मला मुलांना पण असं एक गुड टीचर म्हणून तुम्हाला पण एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि मुलांना सांगायचंय, कुठं सॉल्व्ह कराल तर तिथं त्यांनी असं नाही करत बसायचं, न तर सरांना त्याचा भांडाफोल होऊन जाईल. ते मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे, तरच मॅजिक राहील. आता आपल्याला शिकवायचंय म्हणून आपण एकमेकाला शिकवतोय, पण ते मेंटल अरिथमेटिक झालं पाहिजे. लिहून घ्या, झालं की सांगा मला. कोणालाही डाऊट राहणार नाही, काही काळजी नका करू. पहिले लिहून घ्या, समजून घ्या, पुन्हा परत समजून सांगेल. लिहून झालं असेल तर सांगा, म्हणजे आपण हे अजून एक कुठलं तरी उदाहरण घेऊ. ओके. सर हम्म. मी हे एक्झाम्पल घेऊन ना मी 185 सॉल्व्ह केले. केलं का? हो जमलं ना? म्हणजे येत आहेत ना, ऍडिशन येते बरोबर? हो हो ठीक आहे ना, आपण दुसरा वो नंबर. टेबल देख देख के मैंने वो नंबर्स हम्म. थोड़ा लिख ली मतलब 185 का सॉल्व हो गया है. वेरी गुड. तो दूसरा ले लेंगे अभी, बाकी बाकी ताई लोगों को भी समझाने. ओके हो. ओके. सो मला वाटतं सर्वांचं लिहून झालं असेल. मला देतात का रब करायला परमिशन? कोणी देतात का, कोणी परमिशन? हॅलो. हो सर, झालं झालंय. बस कारण बऱ्याच जणांचे कॅमेरे बंद आहेत, त्याच्यामुळे मला कळतच नाही कोण काय करतंय. हो सर बोला ना. ताई, तुम्ही डायरेक्ट महाप्रसाद घेऊन आल्या काय? मला बोला 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 असं क्लासमध्ये आल्या. ओके, प्लीज करूया रब. सर्वजण सांगतील मला, काय हरकत नाही, प्लीज. बाकीचं इकडे लक्ष द्या सर्वजण. पहिले एक डाऊट समजून घेतो मी. कोणाला समजलं आणि कोणाला नाही समजलं, नो प्रॉब्लेम. मी अजून 2-4 उदाहरणं आपण सोडू. पण आता सर्वांचेच कॅमेरे बंद आहेत, कसं काय कोण सांगेल मला? अ, सर हा, बोला. काय डाऊट होता? सर मला कळलं सर पण ते जे आहेत जसं आपण 41 घेतलं 41 नंतर क्रॉस मध्ये जाऊ त्याच्या वरती हाऊस नसल्यामुळे आपण ते 42 डाऊन म्हणजे त्याच ब्लॉक मध्ये कसं काय घेतलं मला डाऊनचं नाही कळलं की सांगतो, तिथेच का घ्यायचं. हा ते सांगतो. तो एक प्रश्न आहे माझा. ओके, तुमचा तो प्रश्न. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? समजलं
कोणाला नाही समजलं विचारून घ्या आता, म्हणजे मला मग पुढच्या वेळेस. सर सेम. हा, सर अरुण. हात वरती करून कोण म्हणतंय? कोण? सर सेम सर वो नंबर आपने अरुण. कुठे आहेत तुम्ही? कुठे आहेत तुम्ही अरुणाताई? ठीक आहे. हा, बोला बोला बोला. मला दिसत नाही ताई, तुम्ही तुम्ही रेंज मध्ये नाही. ओके, हा माहेश्वरी ताई, तुमचा काय डाऊट आहे? सर वही बॉक्स का ही मतलब इसके बाद कहाँ पे लिखना, वो हा, थोड़ा कंफ्यूज है। ओके, हो करता. ओके, ते तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही स्क्रीनवर ठेवा. तुम्ही इकडे तिकडे नोटबुककडे इकडे तिकडे बघतात. मी सांगतो इकडे लक्ष द्या. पण तुम्हाला असं वाटतं ते मी लगेच रब करेल की काय, लगेच तुम्ही नंबर खाली नोटबुकमध्ये लिहायला जातात. तोपर्यंत माझा हात वरती जातो. म्हणून सांगत असतो मी, स्क्रीनकडे लक्ष द्या सर्वजण, मी काय सांगतोय, पाथ कसा सांगतोय. अरुणाताई, तुमचा काहीतरी आवाज येत होता, काही बोलायचंय का तुम्हाला? काय आहेत का तुम्ही क्लासमध्ये का बाहेर गेल्या? हॅलो. यस सर आई। यस सर। हा, बोला. सर सेम सर वो नंबर्स आप मतलब सीक्वेंस नहीं लिया, 41 का समझ में आ गया, 65 का समझ में आ गए, बाद में जो नंबर्स लिया आपने वो क्रॉस डाल के वो नहीं समझ में आए सर। ठीक आहे ना. पहिला 41 आणि 65 समजला म्हणजे तो पहिला आणि शेवटचा नंबर आहे. बरोबर आहे. यस सर। पहिला आणि यस सर। शेवटचा नंबर आहे. और मिडल में हे लिया बघा, है। इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या सर्वांना. एक रूल आहे त्याचा. रूल काय आहे? ऑलवेज गो राईट अप साइड, तिरकस. पहिले लक्ष द्या, सर्व लक्ष द्या. गो राईट अप साइड म्हणजे तिरकस 45 डिग्रीला अपवर्ड जायचंय प्रत्येक नंबरला. पण तिथं जर ब्लॉक नसेल, लक्ष द्या, ब्लॉक नसेल, तर जो 45 डिग्री अपवर्ड जातोय ना, त्या रो मध्ये डायरेक्ट बॉटमला यायचं त्याने. त्या नंबर नंतर डायरेक्ट बॉटमला यायचं त्याने. परत तिथं नंबर लिहायचा, पुन्हा परत 45 डिग्री अप, 45 डिग्री अप, 45 डिग्री अप. आता काय होतं, बऱ्याच वेळा साईडला निघाला तो ॲरो, साईडला निघाला, 45 डिग्री अपला निघाला, तर तिथं ब्लॉक नसेल, तर पुन्हा परत काय वरती निघाला होता एकदम टॉपला, तर काय ठरवलं, डायरेक्ट बॉटमला आला. राईट साईडला बाहेर निघाला तर काय ठरवलं, डायरेक्ट एक्स्ट्रीम लेफ्टला जायचं. हे बघा, वरती निघाला तर बॉटमला यायचं, राईटला निघाला तर लेफ्टला जायचं. आणि जर वरती ऑलरेडी नंबर प्रेझेन्स असेल तर त्याच्याच स्वतःच्या खाली बॉटमला जायचं. हे तीनच रूल आहेत, बाकी काहीच नाही. हे जर तीन समजले तर समजून जाईल. आता फक्त मी जेव्हा लिहिल ना, तेव्हा 100% स्क्रीनकडे बघा. सर्वजण 100% स्क्रीनकडे बघा. ओके. हा, आणि हे मी आता सांगितलं तर उद्या लगेच कोणीतरी हौशेने व्हिडिओ नका बनवू, म्हणजे ही नंबर लाईन आणि हा नंबर असं नका करू. मॅजिक मुलांना ते प्रेझेंट करता आला पाहिजे. म्हणजे जर मुलांनी हे सर्व नंबर लाईन करून प्रेझेंट केलं तर त्याची मॅजिकच राहणार नाही. लक्षात आलं तुम्हाला काय सांगायचं माझा? तर ते तुम्ही त्या मुलांना सांगितलं पाहिजे की मेंटल अरिथमेटिक कर. तेवढा अप्रोच त्यांचा स्ट्रॉंग पाहिजे, आणि त्या लेवलचं त्याचा मेंटल अरिथमेटिक करून त्याने ते मॅजिक स्वरूपात प्रेझेंट केलं पाहिजे. आपल्याला आपल्याला नाही प्रेझेंट करायचं, आपल्याला मुलांना त्या लेवलला घेऊन जायचंय. म्हणजे एखादा त्याचा फंक्शनल असेल स्कूलमध्ये, किंवा त्याचा ए असेल, तर त्याने सांगितलं पाहिजे गावभर बोमट्या मारून 1000 लोकांना की मी ब्रेन ट्रेन अबॅकसचा स्टुडंट आहे म्हणून, असं त्याने सांगितलं पाहिजे. आता काही ताईंनी खूपच कुंड्यावरती डोक्यावरच्या त्या कुंड्यांना फांद्या मला एकदा कैची घेऊन छाटायची आहे, मगच वैदिक मॅथ चालू करणार आहे. 1 तारखेला तुम्हाला सर्वांना नियम लक्षात येतील. जे ताई मला स्वतःची कुंडी उतरवणार नाही ना डोक्यावर, तोपर्यंत वैदिक मॅथचं ट्रेनिंगच चालू होणार नाही. आधीच्या ताईंना फार फ्रीडममुळे ना त्यांच्या कुंड्यांना फांद्यात जास्त फोडत चाललेत सर्व. मला खूप जणांचे फोन येतात, कोण कोण काय 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 स्टेटस ठेवतं. ब्रेन ट्रेन राहिलं खड्ड्यात, त्यांना भलतंच काहीतरी वेगळं, अख्खं वेगवेगळं वेगवेगळे नावं घेऊन खूप चाललंय महाराष्ट्रामध्ये. आणि ते अति फ्रीडम दिलं की जास्त अति होतं असं ते दिसतंय. सो म्हणून पहिले कधी पण ब्रेन ट्रेनचं नाव आलं पाहिजे, परत प्रत्येकाला सांगतो. सो पुन्हा परत मी प्रेझेंटेशनमध्ये घेऊन जातो. अ, सानियाताई, कुठला तरी एक नंबर सांगा की जो 65 नंतर असला पाहिजे आणि शेवटी 5 असला पाहिजे. कुठला तरी नंबर सांगा सानियाताई, थोडासा फास्ट प्लीज, लवकर जा. 165. हा, 160. 1 165.
165. 165. प्लीज इकडे लक्ष द्या. 165 डिवायडेड 5. काय आन्सर आलं सांगा, तुम्हीच सांगा. थोडं बोलत राहा माझ्याशी. माईक ऑन ठेवा. कंटिन्यू कंटिन्यू माईक ऑन ठेवा प्लीज. सान्याताई माईक ऑन ठेवा. सो व्हॉट इज द थर्टी आन्सर? थ्री आन्सर इज द 30. त्या मी थर्टी सानियाताईंशी बोलतो तर सानियाताईच बोलतील, बाकी कोणी बोलणार नाही मध्ये. मग क्लिअर एकदम. 5, 5 3 जा 15 आणि पुन्हा परत 5 3 जा 15. वंडरफुल. 33 नंबर आला. हा 33 नंबर जो आहे हा मिडल नंबर आहे नंबर लाईनचा. क्लिअर आहे? हा थर्टी. तुम्हाला काही बरं वाटत नाही का? दुसऱ्या कोणाला ताईंना सांगू हो का? हा. हो ओके. सोनाली ताई तुम्ही माईक ऑन करा. म्हणजे त्या समराशीत म्हणून सानियाताई झाल्या तर सोनियाताईंना विचारू, असं त्या दिसत आहेत खाली म्हणून विचारतो. सोनालीताई, हा नंबर 53 आपल्याला एक नंबर मिळाला. हा 53 नंबर आपला मिडल लाईनचा सेंटरचा नंबर आहे. 53, सॉरी 33. 33 नंबर आपल्याला मिडल नंबर मिळाला. तर पहिला नंबर काय असेल आणि शेवटचा नंबर काय असेल तो सांगा लवकर, फास्ट. सोनाली जोरे ताई, सोनाली ताई लवकर सांगा. 2 मिनिटं sir. 37 फर्स्ट, पहिला 37. 37. हा. काय लॉजिक आहे 37चं? 17 17. 17. असं काय लॉजिक आहे हा. 17 नंबर आला? असं लॉजिक काय ते सांगा, मला शिकवा. 17 येण्यासाठी याच्यात तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागली? आपल्याला 24 नंबर पाहिजेत हा मॅजिकल स्क्वेअर फिल करायला. आणि आपल्याला एक नंबर मिळालेला आहे, सेंटरचा नंबर मिळालेला आहे. सेंटरचा नंबर आहे 33. तर मला 33. इकडे किती जावं लागेल आणि इकडे किती जावं लागेल नंबर लाईनवर, तर मला पहिला नंबर मिळेल आणि शेवटचा नंबर मिळेल. मी असं सांगितलं होतं, इथं -12 करायचं या बाजूला आणि या बाजूला हा. +12 करायचं असं प्लस सांग. विसरले तुम्ही? हा, तर -12 केलं तर काय आन्सर येतं? 21. -12. हा, 21 20. सर. 21. मग एवढा वेळ नाही लागला पाहिजे सोनाली. 21. आणि इकडे या हा. बाजूला 45. 45. प्लीज. आता आता 45. इथपर्यंत कोणाला डाऊट नाही ना? हा 21 कसा आला आणि 25 कसा आला, आता कोणाला डाऊट नसला पाहिजे पूर्ण क्लासमध्ये. मिडल नंबर इज द 33. मिडल नंबर आपल्याला मिळतो, इथला नंबर मिळतो आपल्याला. पहिले इथं पण क्लिअर करून घेतो. म्हणजे मी इथं जर आधीच भरून टाकला 33 तरी चालेल. लक्ष द्या. 33. पहिला नंबर मिळतो आपल्याला 21. मी इथं भरून दिला तरी चालेल. हा 45 इथं भरला तरी चालेल. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, असंच येणार आहे हा मॅजिकल स्क्वेअर. असाच येणार आहे. रूल आहे, रूल आहे. जस्ट सांगतोय फक्त, अशा पद्धतीने आपण फील करणार आहोत. पण आता याचा रूल आपण स्टार्ट करू. प्लीज इकडे लक्ष द्या. 21 नंतर 45 डिग्री अपला गेलो मी, इथं थांबला. याच्या प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. असा मी डायरेक्ट येऊन इथं थांबतो. हा असा तुम्ही लिहून घ्या. असा लिहून घ्या लगेच. असा लिहून घ्या की इथं थांबतो. एका बाजूला कोणीतरी लिहून घ्या. म्हणजे माझं इथं काय येणार? 22 येणार. 22 येणार. 22 येणार. प्लीज. त्याच्यानंतर अपला गेलो, 23 आला. पुन्हा परत मी अपला गेलो आणि मग डायरेक्ट आहे ना, आपण इथून असा येतो. इकडे लक्ष द्या. असा येतो. असा 24ला येतो. इथं 24. लक्षात आलं सर्वांना? क्लिअर? लक्षात आलं का आता? इथं अपला गेलो, इकडे आलो. मग पुन्हा परत 25 इथं आला. 25 कारण अपला जातो. आता अपला गेल्यानंतर प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे नंबर ऑलरेडी अवेलेबल आहे. नो अवेलेबल. म्हणून आपण डाऊनला येतो. अशा वेळेस डाऊनला येतो. डाऊनला येतो इथं 26. इथं 26. इथं 26. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर सर्वांना? 26 नंतर पुन्हा परत अपला गेलो, 27. पुन्हा परत अपला गेलो, 28. पुन्हा परत अपला गेलो. आता इथं ब्लॉक नाहीये म्हणून आपण डायरेक्ट बॉटमला आलो. डायरेक्ट बॉटमला आलो. बॉटमला आलो. 29. 29ला आलो. पुन्हा परत अपला गेलो. इथं इथं ब्लॉक नाहीये म्हणून आपण डायरेक्ट इकडे आलो. इकडे आलो. इकडे किती होणार? 29 नंतर डायरेक्ट 30.
आता इथं वरती नंबर नाहीये, प्लीज नंबर नाही पका, इकडे बघा, लिहिण्याच्या धुंदीत राहू नका प्लीज, पहिले समजून घ्या, समजून घेतलं तर डोक्यात जाईल प्लीज. काही ताई लिहिण्याच्या नादामध्ये नंतर मग म्हणतात असं का, डोकं खाजवतात, नंतर उवा पडलेल्यासारखं करतात. इकडे लक्ष द्या. 30 आणि 30 नंतर मग 30 नंतर 31 आणि पुन्हा परत मग इकडे वरती 32, हा 33, हा 34, पुन्हा परत 35 आणि पुन्हा परत आपण वरती गेल्यावर असं सांगितलं की इकडे पण नाहीये हाऊस आणि इकडे पण नाही हाऊस आहे, इकडे पण हाऊस नाही आणि इकडे पण, म्हणजे आपण असं बॉटमला पण नाही येऊ शकत आणि असं वरती पण नाही जाऊ शकत, म्हणजे इकडे पण अवेलेबल नाही बघा, इथं पण हाऊस अवेलेबल नाहीये ना इथं पण हाऊस अवेलेबल नाहीये. आणि म्हणून याचा रूल आहे की आपण अशा वेळेस डाऊनला येतो आणि म्हणून इथं 36, इथं 36, पुन्हा परत अपला गेलो आणि पुन्हा परत अपला जाऊन 36 नंतर इकडे 37, 37, पुन्हा परत अपला गेलो आणि म्हणून डायरेक्ट खाली आलो 38, 38, पुन्हा अपला गेलो 39, पुन्हा अपला गेलो 39 नंतर 40, आता पुन्हा परत इथं नंबर आहे अवेलेबल म्हणून इथे 41 आणि इथं 42, 42, पुन्हा परत अपला गेलो आणि म्हणून इकडे 43, इथं 44 आणि इथं टॉपला गेलो, इथं नंबर इथं ब्लॉक नाहीये म्हणून डायरेक्ट खाली बॉटमला आलो 45. क्लिअर एव्हरीवन? सो पुन्हा परत सर्वजण, हा आता मग ही खडाखोड किती डेंजर आहे, खडाखोड एवढे मला ॲरो ॲरो ड्रॉ करायला लावले तुम्ही तर. ओके, रूल इज द रूल, असं काही नाही. रूल आहे हा, फिल करायचा नंबर, फिल करायचा सिस्टम, याला पण अल्गॅरिदम आहे. जर या मी सांगितलं ना की जर तुम्हाला केस पांढरे होऊन जर अर्धे केस कमी करायचे असतील, हा म्हणून असं मी कधी म्हणणार नाही की एवढे अर्धे केस कमी करून घ्या, पण पण जर डोक्याची मशागत करायची असेल तर याला पण अल्गॅरिदम आहे की रूल्स आहेत, अल्गॅरिदम रूल्स आहेत की हा नंबर का इथं आला, हा प्रश्न जर असेल तर याच्या मागे पण सायन्स आहे. जेव्हा कधी आपण एकदम ऍडव्हान्स, कधीतरी म्हणतात ना मॅथ इज इन्फिनिटी, आपण ऍडव्हान्स लेवलला शिकू ना, ते पण माझ्याकडे आहेत नाहीयेत असं नाही, पण ते पण आपण शिकू, नो प्रॉब्लेम. पण ते कसं होतं ना, ते शिकायला गेलं का ते म्हणतात मग गुलाबजामुन खाने की मजा चले जाएगी, पण ज्यांना गुलाबजामुनची रेसिपी कशी असते ते शिकायचं असेल तर ते नंतर शिकू आपण. ओके ना? हे याच्या मागं सर्व अल्गॅरिदम आहेत, ते अल्गॅरिदम आपण कधीतरी निवांत वेळात शिकू, नो प्रॉब्लेम, कारण आपली लाईफ मोठं आहे आणि सुंदर आहे. सो मला वाटतं बाहेर येऊ का, तुमची परमिशन असेल तर येऊ बाहेर? हो सर. ओके, कोणीतरी मला देईल परमिशन? हो सर सर लिख के झालं. लेते हैं. हो, राईट करून घ्या, राईट करून घ्या. सर, एक प्रश्न विचारायचा होता. बोला. सर, आपण जो नंबर घेतोय त्याचा लास्ट डिजिट 5 असायला पाहिजे ना नेहमी, सध्या म्हणजे जसं तरी, आपण 65. सध्या तरी, सध्या तरी, सध्या तरी, सध्या तरी, कारण त्याचं कारण ठीक आहे असं सर. आहे काही, असं कारण आहे का 5x5 चा मॅजिक स्क्वेअर आहे, लक्ष द्या. हा हा हा. हा 5x5 आहे म्हणून आपण असा रूल वापरतोय. पण मग 5x5च्या स्क्वेअर मध्ये मग 5च्या व्यतिरिक्त नाही वापरायचे का? मी काय बोललो तुम्हाला? अनंत पॅटर्न आहेत, त्यातला एक पॅटर्न आपण शिकतोय, लक्षात आहे तुम्हाला? ओके सर. अनंत पॅटर्न, ओके सर. हा, हा एक पॅटर्न आहे, त्याच्यातला असे शेकडो पॅटर्न आहेत. मी बोललो ना तुम्हाला की आपल्याला पांढरे केस होतील तोपर्यंत नुसतं मॅजिकल स्क्वेअरच शिकत राहावं लागेल, तर त्याच्यासाठी हा एक पॅटर्न आहे त्याच्यातला, असे शेकडो पॅटर्न आहेत असं बोललो मी. ओके पण सर. या पॅटर्नचं अल्गॅरिदम पण आहेत, अल्गॅरिदम पण असतात त्याचे.